हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण ही 2 फुटाची कमळ अशी गोल डिझाईन बघणार आहोत. तर यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप नका करू. तर इथे बघा, ही डिझाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे. तर यासाठी जे काही साहित्य लागणार आहे, म्हणजे आपल्याला उलन वगैरे ते काढून घ्यायचे आहे. तर मी इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे लिहून घेतलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल की ताई, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही डायरेक्ट ड्रॉ करूनच दाखवताय, आम्हाला ड्रॉ कसं करायचं हे शिकवत नाही. तर हे बघा मैत्रिणींनो, आत्ता सध्या सीझन आहे आणि सीझनमध्ये मी तुम्हालासुद्धा हेच सांगू इच्छिते की वेळ वाया घालवू नका. डायरेक्ट ट्रेसिंग डिझाईन घ्या, रेडीमेड डिझाईन घ्या आणि त्या ड्रॉ करा. कारण ड्रॉ करण्यामध्ये तुम्ही वेळ कसला घालवताय, कारण सीझनमध्ये तुम्ही वेळ घालवला तर परत काय करत बसणार आहे तुम्ही. तर त्यामुळेच म्हणते डिझाईन तुम्ही रेडीमेड घ्या. तर बघा, आता इथं गनविषयी थोडीशी माहिती सांगते मी. गन तुम्ही गरम होण्याच्या अगोदर अजिबात दाबू नका, कारण गन जर तुम्ही गरम होण्याच्या अगोदर दाबलात तर त्याला प्रेशर येऊन ते मधलं जे बटन असतं तर ते बटन तुटू शकतं. आणि गरम ज्या वेळेला गन होते तर त्यावेळेला जास्त प्रेस करायची गरज नाही. सावकाश जरी प्रेस केलं तर आपोआप जो ग्लू असतो तर तो बाहेर येतो ग्लू. तर त्यामुळे गन जास्त गरम होण्याच्या अगोदर तुम्ही प्रेस करू नका प्लीज, एवढीच माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर बिझनेसच करायचा असेल तर तुम्ही 100 वॅटची गन वापरा बिझनेस करण्यासाठी. कारण 20, 25, 40 वॅटच्या गनने काही होणार नाही. 60 वॅटची गनसुद्धा एवढी फास्ट चालत नाही, एवढी फास्ट 100 वॅटची गन चालते. आता मी कंटिन्यू खूप दिवस झाले, तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये, माझ्या 100 वॅटची गन बरेच दिवस झालं वापरते. 60 वॅटचे गन माझेसुद्धा भरपूर खराब झालेले आहेत. 20 वॅटचे गनसुद्धा खराब झालेले आहेत. शिवाय कितीही मोठी गन घ्या, कसलीही गन घ्या, त्याला गॅरंटी कोणीही देत नाही. तर बघा, आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. मी सगळं जे काही कलर कॉम्बिनेशन असतं ते लिहून घेत असते, कारण परत जम्बलिंग होतं, ते विसरून जातं म्हणून मग मी लिहून घेत असते ते जे काही आपलं कॅनव्हास वगैरे आहे ते त्याच्यावरती. तर अगोदर सगळ्या बाँड्र्या मी इथं ब्लॅक कलरने देऊन घेते. आता बघा, तुम्ही ही बाँड्री दिल्याच्या नंतर शेवटी रांगोळी बघा कसली उठावदार दिसते. आणि प्रत्येक रांगोळी तुम्ही बघतच असाल, मी हेच सांगत असते प्रत्येक रांगोळीमध्ये बाँड्रीमुळे. तर आता ही सगळी ब्लॅक कलरने मी इथं बाँड्री देऊन घेणार आहे. अजून एक सांगायचं होतं की जास्त जाडसुद्धा तुम्ही उलन वापरू नका, कारण बरेच जण जाड उलन वापरतात. ते जाड उलन वापरलं ना, रिअल रांगोळी वाटत नाही. तुम्ही बघा तुमचीसुद्धा, मी असं नावं ठेवत नाही की जाड उलन वापरा किंवा असं पातळ, पण जास्तही जाड वापरली ना, ती करायला आपल्याला सोपी जाते रांगोळी, कारण फास्टमध्ये भरून होते. पण जास्त जाड उलनने रांगोळी, आपली जी रिअल रांगोळी असते प्लेन अशी, आपण जे फ्लोअरवरती टाकल्याच्या नंतर दिसते तशी ही जाडवाली रांगोळी दिसत नाही. ती अशी रफ रफ दिसते. अशी प्लेन छान रांगोळी दिसावी अशीच उलन वापरा. तुम्ही कुठूनही घ्या, मी म्हणत नाही की माझ्याकडूनच घ्या, तुम्ही कुठूनही उलन घ्या, पण उलन व्यवस्थित घ्या. जास्त जाड पण नका घेऊन, जास्त पातळ पण नका घेऊ, मीडियममध्ये घ्या. आणि त्याला शायनिंग पण असावी. बऱ्याच उलनला शायनिंगसुद्धा नाही आहे. तर बघा, इथं पूर्ण बाँड्र्या ज्या आहेत तर त्या मी इथं कंप्लीट करून घेते. अशा पद्धतीने प्रत्येक बाँड्रीला व्यवस्थित असं दाबून घ्यायचे उलन चिटकवल्याच्या नंतर. आणि हा जो बेस आहे तर तो मी नॉनवनचा बेस वापरलेला आहे. हलका बेस आहे. आता सध्या जे आपण गौरी गणपतीसाठी जे डेकोरेशन करणार आहोत, पाठीमागं बॅकड्रॉप करणार आहोत, त्यासाठी हे एकदम A1 आहे. थोडीशी महाग आहे ही नॉनवन. आता आपल्याकडंसुद्धा आहे, ज्यांना हवी असेल त्यांनी घेऊ शकता. प्लास्टिक कोटिंग आहे, याला धुतलं तरीही ते आकसणार नाही, काहीही होणार नाही. तर बघा, पूर्ण ब्लॅक कलरची बाँड्री झालेली आहे. त्याच्यानंतर डार्क ग्रीन कलरची बाँड्री इथं पानांसाठी घेतलेली आहे आपण. 2 साईडला कमळाच्या 2 पानं आहेत, 2-2 पानं आहेत. दोन्ही पानांना आपण डार्क हिरव्या कलरने बाँड्री घेऊन देतोय. त्यानंतर बघा, मध्ये जो गोल आहे कमळाच्या वरती हाफ गोल, त्याच्यामध्ये ब्लॅकच्या नंतर आपण रेड कलर घेतलेला आहे. एक राऊंड रेड कलरचा पूर्ण एक राऊंड घ्यायचा आहे. तर आता इथे बघा, पूर्ण असा 3D लुक येणार आहे. पूर्ण कमळालाच आपण 3D कलर देणार आहोत, तर त्यामुळे 3D लुक येणार आहे. आता लाल कलर झाल्याच्या नंतर इथं ऑरेंज कलर म्हणजे केशरी कलर मी इथं घेतलेला आहे. थोडं इंग्लिश मराठी होऊ शकतं, आता हे तुम्ही थोडंसं समजून घ्या.
त्याच्यानंतर बघा आंबा पिवळा कलर इथं घेतलेला आहे, एकच राऊंड घेतला आहे त्याचासुद्धा. त्याच्यानंतर हळदीचा पिवळा म्हणजेच लिंबू पिवळा 2 राऊंड घ्यायचे आहेत आपल्याला. म्हणजे मी घेतलेले आहे, तुम्ही सिंगलही घेऊ शकता. का तर थोडासा लूक असा पिवळा कलरने उठावदार दिसतो, त्यामुळे हळदीचा पिवळा 2 राऊंड घेतलेत. आणि बाकीचं पूर्ण जे उरलेलं होतं तिथं पांढरा कलर आपण भरून घ्यायचा आहे. तर पांढरा कलरसुद्धा भरताना व्यवस्थित भरा. सगळेच कलर आपल्याला व्यवस्थित भरायचे, कारण का आपली रांगोळी निघू नये यासाठी परत परत तुम्ही दाबत चला, तर हेच परत परत सांगत जाते. तर बघा मित्रांनो, आता हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. आणि आता कमळामध्ये आणि वरच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये कोणता कलर भरायचा तो सुद्धा मी 3Dमध्येच कलर भरणार आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला आता कलर्स सगळे काढून घ्यायचे आहेत. आपल्याला कोणकोणते कलर द्यायचे आहेत, तर हे बघा इथं डार्क पिंक, फेंट पिंक आणि त्यापेक्षाही फेंट पिंक कलर घेतला आहे. तर डार्क पिंक कलरची एक लाईन, फेंट पिंक कलरची एक लाईन आणि त्याहूनही फेंट कलरची एक छोटीशी लाईन, असंही आपल्याला ह्या वरच्या पानांमध्ये पूर्ण भरून घ्यायचे. त्याच्यावरचे जे छोटे छोटे गोल आहेत त्याच्यामध्ये डार्क हिरवा कलर भरून घ्यायचा आहे, पूर्ण भरायचा आहे, ते काही दाखवत नाही. त्याच्यानंतर कमळामध्ये बघा डार्क गुलाबी कलरच्या 2 लाईन घेणार आहे. आता इथं मी जिथे जास्त बसतील तिथं जास्त घ्यायचे तर 2 लाईन मी इथे घेतल्या. त्याच्यानंतर फेंट पिंक कलरच्या 2 लाईन आणि बाकीचं जे आतमध्ये उरलेलं आहे त्याच्यामध्ये एकदम फेंट कलर जो आहे तो भरून घ्यायचा आहे. तर एकदम सुंदर, अतिशय सुंदर दिसणारे हे कमळ आपलं बघा तयार होत आहे. थोडंसंच राहिलेलं आहे. तर मैत्रिणींनो बघा पूर्ण कमळ मधलं भरून घेतलेलं आहे, मधली पाकळी. आणि मध्ये ते थोडंसं गुलाबी आपण फेंट गुलाबी भरणार होतो तर ते सुद्धा भरून घेतलेलं आहे. अतिशय सुंदर असं आपलं हे कमळ दिसतंय. तर हे तुम्ही कमळ गणपतीसाठी बॅकड्रॉप म्हणून वापरू शकता किंवा दारामध्ये रांगोळी म्हणून वापरू शकता, किंवा जर कुणाच्या घरी वास्तुशांती असेल, कुणाचा वाढदिवस असेल, काहीही कार्यक्रम असेल तर तुम्ही हे गिफ्टिंगसाठी सुद्धा वापरू शकता. अशा वस्तू तुम्ही गिफ्टिंगमध्ये दिल्या तर त्यांनासुद्धा वापर होईल आणि आपल्यालासुद्धा दिल्याचं समाधान मिळेल. बाकीच्या काय दुसऱ्या वस्तू असे टाकून देण्यासारख्या वगैरे असतात त्या कामाला येतच नाहीत. तर ह्या वस्तू अतिशय सुंदर अशा कामाला गौरी गणपतीमध्ये, दिवाळीमध्ये भरपूर छान अशा दिसतात. तर ही कमळ सुंदर असं आपलं तयार झालेलं आहे. सगळी राहिलेली पानं वगैरे मी भरून घेतलेली आहे आणि छान असं कलर कमळ कंप्लीट झालेलं आहे. मैत्रिणींनो, हे कमळ कसं वाटते मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एक छोटीशी कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.